नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हाला होळीनिमित्त खूप शुभेच्छा. होळी म्हटलं की पुरणपोळीचा बेत हा असतोच. वर तुपाची धार आणि कटाची आमटी. तुम्हाला पण आवडतं का? जरूर सांगा आम्हाला कमेंटमध्ये. आम्ही नवीनच YouTube चॅनल सुरू केलं आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला जाऊया आपण साहित्याकडे. इथे घेतले चण्याची डाळ, तूप, गूळ, आलं, मीठ, जायफळ, वेलची आणि बडीशेप. पूर्ण रेसिपी खाली डिस्क्रिप्शन में टाकते. इथे आपण पाणी उकळायला ठेवलंय. मीठ, चण्याची डाळ टाकली शिजवायला आपण. थोडंसं तूप टाकलं आणि कुकर लावून घेतला. आता आपण सगळे जिन्नस बारीक करून घेऊयात. जायफळ, वेलची, आलं वगैरे सगळं आणि ह्याच्यात टाकायचं नंतर. इथे आपण चण्याची डाळ आणि गूळ शिजत ठेवूयात आपण इथे. आता आपण ह्या जे मगाशी आपण मिक्सरला जे लावलं जायफळ, वेलची आणि बडीशेपचं ती पावडर आपण ह्यात टाकून घेऊयात. छान सगळं मिक्स करून एकजीव करून घेऊयात. इथे पुरण छान आपलं तयार झालं आहे. आपण एका ताटलीत काढून घेऊयात. आणि आता चला जाऊयात कटाची आमटी करायला. त्यासाठी साहित्य आहे लसूण, खोबरं, मसाला आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर आपण घेतला आहे. आता आपण इथे फोडणी देऊयात. इथे आपण टाकले राई. छान तडतडली की आपण टाक्यात मग जिरं. राई छान तडतडली आहे. आता आपण जिरं टाकूयात. लसूण, खोबरं सगळं एकजीव करायचंय. छान मिक्स करायचंय. लसूण खोबरं थोडंसं तांबूस झालं की आपण त्यात कढीपत्ता टाकूयात. इथे आपण चटणी टाकायची आहे. छान मिक्स करून घेऊयात. छान कलर यायला पाहिजे आपल्याला. कोथिंबीर टाकली की छान टेस्ट येईल ह्यासाठी. मीठ टाकलं आपण. आता आपण इथे जे डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं ते आपण इथे टाकूयात. आणि छानसा तडका देऊयात की टेस्ट अजून छान येईल. आता आपण जे उरलेलं पाणी आहे ते ह्यात टाकून घेऊयात. आणि आपली कटाची आमटी रेडी. थोडीशी कोथिंबीर भुरभुरली की झालं. चला आता आपण पीठ मळायला घेऊयात. आपल्या पुरणला पुरेल इतकं कणिक मळून घेऊया आपण. छान मिक्स करून एकजीव करून चिकटपणा येईल इतपत आपल्याला पीठ मळायचं आहे. पीठ छान मळून घेतल्यावर आता आपण इथे 1 चमचा तेल टाकलंय. परत एकदा छान मळून घेऊयात आणि ते झाकून ठेवून देऊयात. चला आपण आता पुरण बारीक करूयात. इथे आपण पुरण मिक्सरमध्ये बारीक करतोय. पुरण छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला इकडे. जसं की आपण पाहू शकतोय की मिक्सरला लावलंय. असं पुरण झालं पाहिजे एकदम. आता आपण पीठ मळूयात मस्त मगाशी जे ठेवलेलं ते. छान तेल लावून पूर्ण मळून घ्यायचं आहे. त्याला जरा लवचिकता आणली की एकदम छान पुरणपोळ्या होतील. छान असं आपण इथे मळून घेतोय. पुरण आणि जे पीठ आपण मळलंय ते बघायचं सेम आहे की नाही. तसंच सेम असलं पाहिजे. आणि चला आता आपण इथे पुरण भरायचं स्टार्ट करूयात. जो आपण हुंडा घेतला त्याच्या जरासं कमी आपण पुरण घ्यायचं इथे. असे सगळे हुंडे लाटून घेतल्यावर इथे आपण पुरणपोळी लाटून घेऊयात.
बघा कशी पुरणपोळी टम्म फुगली आहे. जर पुरण आणि कणकेचा हुंडा प्रमाणात भरला आणि छान लाटून घेतली, की तुमची ही पोळी अशीच टम्म फुगेल. बघा किती छान सुंदर वाटतंय. यावर तुपाची धार सुटली आणि खायला बसलं की आहाहा! मज्जाच येईल. पुरणपोळी चांगली आपण भाजून घेऊयात इकडे आणि अशाच सगळ्या बाकीच्या पुरणपोळी पण करून घेऊयात. बघा कशी छान फुलली आहे. अशाच सगळ्या आपण पुरणपोळ्या छान फुलून घेऊयात.